मोरगिरी किल्ल्याची माहिती घेण्यासाठी। तर आपण आता सध्या जे आहे ते मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी, या ठिकाणी एवढी फौजफाटा आलाय, एकच नंबर। आता हे बघा गँग केवढी, सूर्यदेव देखील पाहू शकता की सूर्यदेव सकाळ सकाळ उठलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण जे आहे पुढच्या वाटचालीसाठी निघणार। तर राम राम मंडळी, तुमचं सर्वांचं जे आहे ते आपल्या सोबती या मराठी यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत। आणि आज आपण आलोय मोरगिरी किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी, म्हणजेच मोरगिरी किल्ल्याची माहिती घेण्यासाठी। तर आपण आता सध्या जे आहे ते मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत। या ठिकाणी आपल्याला वस्ती पाहायला मिळते, जसं की या ठिकाणी फलक आहे की किल्ले मोरगिरीकडे जाण्याचा हाच मार्ग आहे, जसं की या ठिकाणी दाखवलं की किल्ले मोरगिरी। आणि या ठिकाणी जी ही वाट आपल्याला पाहायला मिळते ना, ज्या ठिकाणी हा फलक लावला आहे, हिथली जी वाट आहे ही जाते तुंग किल्ल्यावरती। आणि या व्यतिरिक्त या ठिकाणाहून हा रस्ता, आणि आता आपण जे आहे ते ट्रेक करण्यासाठी या ठिकाणाहून सुरुवात करणार आहे। तर सुरुवात करताना जे आहे ते आता डायरेक्टली आपल्यावरती जसं की या ठिकाणाहून जे आहे ती पायवाट आहे, या पायवाट्याने जे आहे ते आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापासून म्हणजे इथूनच सुरुवात करायची आहे। आणि या ठिकाणाहून नंतर तो जंगली पॅच असेल, आणि त्याच्यानंतर जे आहे ते वरती पठारी भाग, आणि त्याच्यानंतर जी आहे ती कातळकड्याची टोपी, म्हणजे आपण जे म्हणतो मोरगिरी किल्ल्याचं जे मेन आपलं ज्या ठिकाणी पोचायचं आहे ती जागा त्या ठिकाणी असणार आहे। तर जाताना जे आहे ती पहिली इथून सुरुवात करावी लागेल, पण या ठिकाणी आपल्याला थोडीशी जे म्हणतो ना आपण पार्किंगसाठीची जागा आहे, जी या ठिकाणी जरा थोडीशी मोकळी जागा आहे, ज्या ठिकाणी आपण आपली ड्रीमी पार्क केली आहे। आणि या ठिकाणाहून जे आहे ते आता सुरुवात करत करत जे ते आपल्याला वरती जायचं आहे। जात असताना या ठिकाणी वस्तीचा जो सकाळचा जो माहोल आहे ना, तो एक बेटर आहे आणि खूप छान वाटतं। त्यानंतर जे ते ट्रेकिंगसाठी बाकीचे जे शूट्स आहेत ते चालूच राहतील, आणि ते वरती आपण घेणार आहोत। सध्या गावाकडची पूर्ण टोटल फिलिंग आहे, कारण आजूबाजूला सगळे जे आहे ते घर आहेत। आता या ठिकाणी दोन वाट आहेत, अरे बापरे अवघडच आहे। आता या ठिकाणाहून इकडे आणि या ठिकाणाहून इकडे, तर मे बी आपण ही चॉईस करूया। या ठिकाणाहून कमी वाट दिसते, बघूया, कारण इथून ज्यावेळेस आपण वस्तीपासून पुढे आल्यानंतर दोन मार्ग लागतात। जसं की या ठिकाणी आपण उजव्या साईडची बाजू जी आहे ती चॉईस केली आहे, आणि पुढं गडाकडे वाटचाल करतोय। भयानक, येस, आपण जी मार्ग जो चॉईस केला होता तो एकदम करेक्ट आहे, कारण या ठिकाणी आपल्याला एक फलक दिसतोय, ज्या फलकावर लिहिलं आहे किल्ले मोरगिरीकडे। तर आपल्याला जायचं आहे या ठिकाणी। आता या ठिकाणाहून आपल्याला हे जे मार्ग दाखवला आहे हा खूप पुढं जातोय, तर मे बी इथून रस्ता असावा। काय झालं इथं विषय असा आहे की गायगुरु जे आहे ती या ठिकाणी चरण्यासाठी ज्यावेळेस येतात ना, तर ज्यावेळेस ते चालतात की त्यांच्या पाऊल वाटांमुळे जे आहे ना ते असे रस्ते तयार होतात, आणि त्यामुळे सगळ्यात जास्त भटकंती म्हणतो ना आपली, पूर्ण रस्ता भटकतो आपण। तर आता जो आहे तो आपण वरच्या दिशेचा जो मार्ग आहे, जो किल्ल्याकडे वाटचाल करतोय, तो आपण जो आहे तो चॉईस केला आहे। एक कसं असतं, गड किल्ले फिरताना ना एक स्वतःची पण एक पद्धत लावावी लागते। आता ज्यावेळेस आपण पुढे पुढे जसं येतोय तसे जागोजागी जे आहे ते आपल्याला असे फलक पाहायला मिळतात की किल्ले मोरगिरी। आता या ठिकाणी हा फलक लावला आहे, म्हणजे या ठिकाणाहून जे आहे ते आपल्याला वरती जायचं आहे। बापरे भयानकच, या ठिकाणी एवढी फौजफाटा आलाय, एकच नंबर। आता हे बघा गँग केवढी, बापरे। तुम्ही जर अख्ख्या किल्ल्यापर्यंत माझ्या सगळं सोबत आले ना, तर मला एक तेवढा आधार भेटेल, कारण शेवटी माझ्यासोबत कोण नसल्या कारणानं मी एकटं फील करतोय ना,
तर यांच्यामुळे जी आहे ती माझी उणीव भरून निघेल. तेच होप सो तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत असाल. आज मला वाटत नाही की गडावरती कोणी आज फेरफटका मारण्यासाठी आले, कारण आज रविवारचा दिवस आहे आणि नेहमीप्रमाणे आपण प्रत्येक रविवारी जी आहे ती गडकिल्ल्यांची भटकंती करत असतो. पण ज्यावेळेस मी या ठिकाणी पायथ्याशी आलो तर मला फक्त एक 4 व्हीलर दिसली आणि एक 2 व्हीलर दिसली. या व्यतिरिक्त दुसरी कोणती गाडीच नाही आहे. म्हणजेच की या ठिकाणी माझ्याशिवाय अजून काही 3-4 लोक असतील, पण ती वरती आहेत, या ठिकाणी पायथ्यापाशी नाही आहेत. म्हणजे इथून जो प्रवास करतो आहे तर या प्रवासाला मी फक्त एकटाच आहे. आणि ज्यावेळेस इथून हा जो प्रवास करतो आहे तर जंगली भाग तुम्ही पाहताय. आणि या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी जी घनदाट झाडी आहेत ना, की अक्षरशः दिवसा देखील या ठिकाणी सूर्यप्रकाश या झाडांमुळे खाली पोचत नाही. आणि ज्यावेळेस सूर्यप्रकाश खाली पोचत नाही तर एवढा भयानक अंधार दिसतो ना की जसं एखाद्या गुफेमध्ये आपण आहोत. कारण या ठिकाणी जे झाडांची जो म्हणतो ना घेरा साईडून सगळ्या साईडून जी झाडं आहेत, जसं की या ठिकाणी पण देखील बघू शकता जागोजागी जे आहेत ना की तुम्ही ह्या वाट्याने जे आहे ते गडाकडे जाऊ शकता. यासाठी हे कापड जे आहे ते बांधलेलं आहे. आणि जागोजागी काही ठिकाणी बोर्ड देखील आहेत. आता या ठिकाणी देखील हे बघा, या ठिकाणी देखील तो बोर्ड आहे, किल्ले मोरगिरी. चला, अपरिचित किल्ला म्हटलं जात आहे, पण अपरिचित हा होऊ शकत नाही. कारण ज्यावेळेस आपण या चॅनलवरती आपला हा व्हिडिओ टाकतो ना, अपरिचित कोणतीच गोष्ट राहत नाही. आता सकाळचं एक माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे सकाळचे वाजलेत किती माहिती का, 7:30 झालेत आणि मी किल्ल्यावरती. लवकर निघण्याचा काही काही वेळेस फायदा होतो. वो पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी वाहत येतं तर त्याच्यासोबत दगड धोंडेसुद्धा वाहत येत असतील. आणि त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्थित वाट पाहायला मिळत नाही. पण आपण पाऊल ठेवू शकतो आणि व्यवस्थितरित्या चालू शकतो असा मार्ग आहे. चला, जागोजागी ठिकाणी खरंच एक गोष्ट आहे मोरगिरी किल्ल्याचं एक वैशिष्ट्य, या ठिकाणी जागोजागी जे फलक लावलेत ना त्यामुळे खरंच खूप मदत होती आहे. बलभीम जी म्हणतो आपण, बलभीम जो ताकदीचा एक माणूस असा आहे की त्याची ताकद ही सगळ्यात जास्त मोठी असते, तो बलभीम आहे मी. माझं विशाल काय शरीर तुम्ही पाहू शकता, भयानक. येस, फायनली ज्यावेळेस आपण अशा ठिकाणी पोचतोय ज्या ठिकाणी अजून एक सुखद गोष्ट आपल्यासाठी आहे. ती गोष्ट म्हणजे अशी, या ठिकाणी अजून एक फलक लावला आहे ज्या ठिकाणी दाखवलं आहे किल्ले मोरगिरी आणि दशदशक बांध दाखवला आहे इकडे. या व्यतिरिक्त सूर्यदेव देखील पाहू शकता की सूर्यदेव सकाळ सकाळ उठलेले आहेत. आणि त्यानंतर जे आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण जे आहे पुढच्या वाटचालीसाठी निघणार आहोत. तर चला, अजून काय पाहिजे. निसर्ग ज्यावेळेस सोबतीला असतो ना, आपल्या सोबतीमध्ये ज्यावेळेस निसर्ग सोबतीला असतो त्यावेळेस विस्मरणीय क्षण असतात. एक सकाळचा माहोल एकदम भारी आहे. तर मी सगळ्यात जास्त हा विचार करतोय की लवकरात लवकर कसं पठारी भागावर पोहोचता येईल, जेणेकरून आपल्याला ड्रोन शॉट घ्यायचा आहे. आणि ड्रोन शॉट घेतल्यानंतर खरंच, कारण सकाळच्या वातावरणामध्ये ज्यावेळेस सूर्य कमी असतो ना त्यावेळेस ड्रोन शॉट सगळ्यात बेटर येतो आणि भारी येतो. सो तो घेण्यासाठी
आपल्याला वरती जावं लागेल लवकरात लवकर. कमी मिनिटामध्ये आपण एवढा पॅच पूर्ण केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. येस. जेव्हा एकटा प्रवास आपण करत असतो तेव्हा स्वतःला प्रोत्साहित स्वतःने करायचं आणि पुन्हा नवीन ऊर्जेने पुढील मार्गास मार्गस्थ व्हायचं. इतिहासामध्ये या किल्ल्याला किती महत्त्व असेल, का असेल हा टेहाळणी किल्ला, किती असेल येथे सैन्य, असे अनेक विचार माझ्या मनात उद्भवत आहेत. ज्या ठिकाणी वस्ती होती, ज्या ठिकाणी छोटी छोटी आपण घरं पाहिली होती, त्या घरं पाहिल्यानंतर ज्यावेळेस आपण चढायची श्रेणी आहे, ज्या ठिकाणी आपल्याला थोडासा जंगली पॅच लागला, ज्या ठिकाणी झाडं झुडपं जी आहे ती घनदाट होती, आणि तेवढा पार केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला हा समोर पाहायला मिळतोय हा अख्खा जो आहे हा पठारी भाग. आणि ज्यावेळेस ह्या पठारी भागावरती आपण येतो त्यावेळेस आपल्याला समोर नजरेस पडणारा अजून एक किल्ला म्हणजेच कोरीगड, जो आपल्या तिथे त्याला कोराईगड देखील म्हटलं जातं. तो कोरीगड जो आहे तो आपल्या नजरेस जो आहे तो पडतो या ठिकाणावर. या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण या कातळकाड्याची जी टोपी आहे म्हणजेच मोरगिरी याचा जो मेन भाग ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस पोचणार आहोत त्या ठिकाणी वर गेल्यानंतर आपल्याला दिसेल तोच म्हणजे तुंग किल्ला म्हणजेच कठीणगड. आणि त्या ठिकाणी कोरीगड देखील आणि तुंग देखील वरून त्या ठिकाणावर नजरेस पडतात. पूर्वीपार काळापासून देखील मराठ्यांच्या प्रत्येक संकटकाळी हा निसर्ग हा धावून आलेला आहे. हे इतिहासात देखील गनिमांना मुघलांना देखील माहीत झालं. आणि तेव्हापासून देखील ज्यावेळेस मी या सह्याद्रीत फिरतोय तर मी एकच गोष्ट शिकतोय की हा सह्याद्री हा निसर्ग खरंच एक देणगी आहे आपल्या मनुष्य जातीसाठी. कारण हे निसर्ग आहे, हे सह्याद्री आहेत म्हणून आपण आहोत. निसर्गामध्ये भरपूर म्हणजे काही लोकांकडून देखील ऐकण्यात येतं की हे गडकिल्ले जे आहेत ना पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. पण याचं कारणच असं आहे की याचा जो मेंटेनन्स म्हणतो कुठलीही गोष्ट असेल तर तिचा एक मेंटेनन्स असतो. पूर्वीपार शिवकाळात देखील प्रत्येक गोष्टीचा एक मेंटेनन्स असायचा. तोफेचा असेल, गडकिल्ल्यांच्या तटबंदीचा असेल किंवा सर्व गोष्टींचा पूर्वीच्या काळामध्ये जे आहे तो मेंटेनन्स केला जायचा. पण त्यानंतर जे आहे आता या ठिकाणी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे की पाणी कसं ओझर झालं आहे या ठिकाणून पूर्ण. आणि थेंबे थेंबे तळे साचे असं जे म्हटलं जातं त्याचंच हे एक प्रकारचं स्वरूप आहे. कारण अक्षरशः तुम्ही पाहता या ठिकाणी हे पाणी जे आहे ना तर ह्या या खळग्यामध्ये जे आहे ते पाणी तयार म्हणजे आहे साठलेलं. याचं कारण असं की हे थेंबाच्या स्वरूपात जे आहे ते असं साठलं आहे आणि पुढे पुढे वाहत राहत आहे.
तर आपण ज्या मुद्द्यापाशी होतो तो मुद्दा असा आहे की शिवकाळात देखील प्रत्येक गोष्टीचा एक मेंटेनन्स केला जायचा आणि तो मेंटेनन्स होत होता. कारण दुर्ग हे बळकट बनवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा त्या काळामध्ये जे आहे ते मेंटेनन्स असायचा, दुरुस्ती जी आपण म्हणतो ती असायची. पण शिवकाळानंतर ज्यावेळेस हे सगळं साम्राज्य, हे सगळं स्वराज्य ज्यावेळेस आपल्या सगळ्यांकडे आलं तर त्यातला मेंटेनन्स तो योग्य पद्धतीने झाला नाही. त्यामुळे सगळ्या लोकांसाठी फक्त हे पडके, अवशेष, दगड एवढंच राहिले. फायनली आपण त्या लोकेशनला पोहोचलो आहे ज्या लोकेशनची सगळ्यात जास्त आतुरतेने वाट पाहत होतो. ज्यावेळेस आपल्या पुढे नजरेस मोरगिरी दिसतो त्यावेळेस भली मोठी राजमुद्रा जी आहे ती आपल्या नजरेस पडते. तर ती राजमुद्रा आणि त्या राजमुद्रेपाशी आपण पोचलो आहे. तर ही ती भली मोठी राजमुद्रा. तर या ठिकाणी जे आहे ही एक आपल्या स्वराज्याची ओळख आहे. आपल्या स्वराज्याची एक ओळख म्हटल्यानंतर ती एक देणगीचं म्हणायचं. तर चला त्याचं दर्शन घेऊया. या ठिकाणी जे आहे ते आपल्याला भली मोठी राजमुद्रा पाहायला मिळते. जे आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसेल. मी कुठल्याच ठिकाणी आतापर्यंत एवढी मोठी राजमुद्रा पाहिलेली नाही आणि तुम्ही देखील पाहिली नसावी. तर ही ती राजमुद्रा आहे आणि या ठिकाणी आपल्या स्वराज्याची निशाणकाठी जिला म्हटलं जातं म्हणजे भगवा ध्वज जो आपल्याला पाठीमागे पाहायला मिळेल. आता या ठिकाणाहून जे आहे ते ज्या ठिकाणी राजमुद्रा आहे त्यापासून जे आहे ते पुढे आपल्याला या ठिकाणी रस्ता दिसतोय. या ठिकाणाहून आपल्याला वरती जायचं आहे गडाकडे. तर चला. खरंच रस्त्यात असणारी अशी जी झाडं आहेत ना यांचा आधार घेऊन खूप काम हलकं होतं आहे वरती जाण्यासाठी. कारण डायरेक्ट त्यांना पकडायचं आणि पुढं जायचं. हो का? सांगा बरं कोण भरकटेल का? असे जर फलक सगळ्या ठिकाणी लावलेत भरकटण्याचे चान्सच नाही आहेत. फक्त एवढंच आहे हा जो गॅप दिसतोय तुम्हाला हे बघा कसं. कारण पूर्ण एक अख्खा गुडघा जो आहे असा बेंड करायला लागतो आणि त्यानंतर तो प्रवास आहे. चलो. कडक उन्हाच्या आधी आपल्याला हा ट्रेक जो आहे तो हा कंप्लीट करायचा आहे. एकटे असणं थोडा वेळ ठेवून देतो कॅमेरा कारण चढणं अवघड जाते. आता या ठिकाणी फक्त आणि फक्त एकटाच. कपड्याची अवस्था बघा एवढं भयानक अवस्था झाली ना
कारण या ठिकाणी आता एकट्याला शूटिंग करणं अवघड काम आहे, त्यामुळं या ठिकाणी पाण्याचं टाक आहे. या ठिकाणी वर काही चान्सेस नाही चढण्यासाठीचे, त्यामुळे या ठिकाणी एक पाण्याचं टाकं जे आपल्याला पाहायला मिळतं ते झाल्यावरती पुन्हा इथं देखील एक पाण्याचं टाकं. हे जे दिसतंय नाही, या ठिकाणाहून पाणी येतं टिपटिप आणि साठतंय. कारण या ठिकाणी जर थोडंसं अवघड पॅच तर आहेच आहे. एकदा दोरी हातात लागली ना, हाय हम किसी का नहीं सुनने वाले. आपण एकटीच नाही तर कोण वाटत नाही लगेच, त्यामुळं इथूनच जे पुन्हा एकदा या ठिकाणी जाकमाता देवी आईचं या ठिकाणी हे मंदिर आहे आणि त्या आईचं या ठिकाणी ही मशाल. या ठिकाणी हळद वगैरे टाकल्यामुळे पाणी थोडंसं नाही जर जास्तच खराब झालं. हे पिण्यायोग्य तर अजिबातच नाही आहे. या ठिकाणी आता वर जायला लागेल. या ठिकाणी ही पायरी आहे. आता ही शिडी खूप फिट आहे, त्यामुळे आता इथून वर जावं लागेल. चला. त्यानंतर इथून थोडंसं वरती ह्या पायऱ्या जी लोखंडी शिड्या आहेत ती चढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ह्या दगडात कोरलेल्या पूर्वीच्या पायऱ्या मिळतील. या ठिकाणी थोडासा बॅगेचा पण अंदाज घ्यावा लागतोय, कारण माझं एक पाऊल डायरेक्ट कार्यक्रमच होईल. अक्षरशः समोर या ठिकाणी दिसणारा म्हणजे तुंग किल्ला. या ठिकाणी हा सगळा पूर्ण विस्तीर्ण असा पठारी भाग जो आपल्याला पाहायला मिळतोय. आपण ज्या ठिकाणाहून आलोय ना ते ठिकाण कुठे गेलं? येस 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 येसून येसून येस ते जे ठिकाण दिसतंय ना तिथून आपण आलोय. त्या ठिकाणची घरं दिसतात ते पाऊल वाटण हे ते तिथून आलो आपण. आता आपल्याला वरती जायचं आहे, कारण वरतीच आहे ते पाण्याचं टाकण ते.
तर आता वरती जाऊया. या ठिकाणी आहे ना चढायचं थोडंसं अवघड आहे, कारण म्हणजे काही गोष्टी पाहायला लागतात. कारण ग्रिप आहे नाही, पाठीवर ओझं आहे, तोल जाण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. कारण या ठिकाणी बघताय तर खाली डायरेक्ट दरी. त्यामुळे जर थोडंसं बॅगीचं पण व्यवस्थित बघून गणित. हे अशा रीतीनं 9:30 वाजता जो आहे तो आपण या मोरगिरी किल्ल्याच्या वरती माथ्यावर पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी समोर दिसणारी ही निशाण काठी मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की जसं की हे ठिकाण जे आहे हे निवडलं का, तर याचं उत्तर इथं माथ्यावरती समजेल तुम्हाला. तर या ठिकाणी वरती आल्यावर एक पाण्याचं टाक आहे. ते पाण्याचं टाक आहे कुठं? या ठिकाणी बघा पूजा अर्चना केली जाते. या ठिकाणी जे पाण्याचं टाक आहे, यस भेटलं ते पाण्याचं टाक आहे. ज्या ठिकाणी पाण्याचं टाक बघायला मिळत आहे हे ते पाण्याचं टाक आहे ज्याच्या शोधात आपण एवढा वेळ होतो. बघू शकता या ठिकाणी ते पाण्याचं टाक आहे. आणि आता या ठिकाणी बसूया. अक्षरशः हवेचा जोर एवढा जास्त आणि भयंकर आहे. या ठिकाणी ही 2 पाण्याची टाकी या ठिकाणी देखील आहे, या ठिकाणी देखील आहे. आणि ते समोर तुम्हाला दिसते त्या ठिकाणी म्हणजे ते आहे राजमुद्रा. आता या ठिकाणी बसूया. माथ्यावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. ज्यांचं पाणी जे आहे ते गढूळ असल्या कारणानं ते पिण्यायोग्य अजिबात नाही आहे. पण त्या ठिकाणी जे दगडामध्ये जे पूर्ण कातळ कड्यामध्ये ज्यावेळेस एखादी गोष्ट छन्नी हातोड्याने बारकाईने ज्यावेळेस खोदली जाते म्हणजे रेखाटली जाते, तर ह्या प्रकारे जी आहे ती रेखाटून जी आहे ती पूर्ण या ठिकाणी ही पाण्याचं जे टाकं आहे ते तयार केलं गेलं. जसं की या ठिकाणी सुद्धा एक छोटंसं पाण्याचं टाकं आहे. यामध्ये सुद्धा पाणी अजूनसुद्धा आहे, फक्त ते पिण्यायोग्य नाही कारण ते वापरात नसल्या कारणानं ते दूषित आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी आपण ज्यावेळेस माथ्यावरती पोचलो आहे तर या ठिकाणी आपल्याला एक पाहायला मिळते ती म्हणजे एक निशाण काठी. ज्यावेळेस आपण जो आहे मोरगिरी किल्ल्याचा जो आज ट्रेक करण्यासाठी आलो आहे, तर आज आपण आत्ता सध्या मी आहे मोरगिरी किल्ल्याच्या मेन माथ्यावरती. तर या ठिकाणी आपल्याला एक निशाण काठी दिसते आहे आणि निशाण काठी पाहिली मी. त्या व्यतिरिक्त या ठिकाणाहून जे दिसणारं दृश्य आहे ना ते शब्दात देखील सांगता येणार नाही आहे, कारण विस्मरणीय आहे. कारण मी प्रत्येक किल्ल्यावरती काही अशा गोष्टी पाहतो ना ज्या ठिकाणी क्वचित हा शब्द वापरतो, विस्मरणीय. तर या ठिकाणाहून दिसणारं दृश्य देखील तुम्ही बघू शकता. या ठिकाणी हे पूर्ण हे नदीसारखं दिसणारं हे एक धरण आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला ह्या धरणाच्या पलीकडे तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजे आहे लोहगड आणि विसापूर किल्ला. हे दोन्ही जे आहेत ते त्या बाजूला आहेत. त्यानंतर अजून थोडंसं या ठिकाणी फिरलं तर आपल्याला या साईडला दिसेल तो म्हणजे कठीणगड म्हणजेच तुंग किल्ला. आणि त्याच्या पाठीमागे तिकडे पाहिलं तर तो दिसेल म्हणजे तिकोना. आणि या व्यतिरिक्त या साईडला जर बाजूला पाहिलं तर आपल्याला दिसेल तो म्हणजे कोरीगड. म्हणजे अक्षरशः टिहाळणीसाठीचे जे किल्ले होते त्यामध्ये हा देखील मोरगिरी किल्ला जो आहे याचा देखील उल्लेख होता. हा मोरगिरी आज खूप जणांसाठी अपरिचितच, पण महाराजांनी या गडकोटाच्या आधारावरच असे कैक वैज्ञानिक
दृष्टिकोन नवे निर्माण केले. आपल्या हालचालींची आपल्या लोकांना माहिती देता यावी यासाठी शिवाजी महाराजांनी या गडकोटांचाच उपयोग केला. कुठला लाकूड जाळल्यावर काळा धूर येतो आणि कुठला लाकूड जाळल्यावर पांढरा धूर येतो यावर संकेत ठरायचे. एखादा गड जिंकला त्याची बातमी इतर किल्ल्यांना देखील कळावी यासाठी गवताची गंजी पेटवली जायची. त्यातून निघणारा पांढरा धूर हा आसमानात भिडायचा. त्यावरून गड फते झाला हे समजायचं. पांढरा धूर हे विजयाच्या संकेताची खूण आहे. याचप्रमाणे एखादी अशुभ बातमी असेल तर काळा धूर हा केला जायचा. शिवकाळामध्ये रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी होती. तेव्हा तेथून तो काळा धूर केला जायचा. रायगडावरचा काळा धूर हा राजगडावर दिसायचा आणि राजगडावरचा काळा धूर हा प्रतापगडावर दिसायचा. अशा साखळी प्रकारात ही बातमी महाराष्ट्रातल्या 360 किल्ल्यांना एका तासाच्या आत पोचायची. हे सगळं 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोटावरून निर्माण केलं. त्यातील मोरगिरी सुद्धा एक. मग हा अपरिचित कसा? इतिहासामध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे या ठिकाणाची सुद्धा माहिती घ्या, कारण हा सुद्धा स्वराज्याचा एक भाग आहे. हा थोडासा धक्कादायक पॅच आहे ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम सगळ्यात जास्त होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं हळू जावं लागेल. फक्त अलगदीने अलगद तिथे ते एक विषय कसा आहे माहिती आहे का, झोला जाण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस इथे आहेत. त्याच्यामुळे थोडंसं आपण म्हणतो ना, अरे काय याला दुरी आहे तू, याला काय अवघड आहे. नाही, जर चुकून झोला गेला, ही दोरी तिरकी आहे अशी, ही जर चुकून असा झोला गेला तर सरळ इकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे थोडंसं भीतीदायक आहे. अक्षरशः खाली बघतोय, इथून जर अंदाज नाही आला ना कुठल्या गोष्टीचा तर कार्यक्रम झालाच समजा. त्यामुळं दोरी तर आहेच, ती एक सहारा आहे, आपण पडू नये म्हणून. पण त्या व्यतिरिक्त किती भयानक वाटतंय ना. इतिहासात फिरणं सोपं काम नाही, ते कोणाची बी काम नाही. एखाद्याला वाटतं काय नुसतं जमतं, एखाद्याला जो करतो ना त्याला अनुभव आहे. चांगल्या रीतीने स्पष्टीकरण देईन. रामायण महाभारत एकत्र होते अशा रीतीने. आता आपण रोप सोडलाय म्हणजे सगळं संकट टळतं अशातला भाग नाही.
पटकन जायचं हळूहळू पुढं. ज्या ठिकाणी एक झाड होतं ना आपल्याला मगाशी, त्या लोकेशनला जावं लागेल पहिलं. इथून जर कुठल्याही प्रकारचा ब्रेक जर लागला नाही तर आपली गाडी सरळ रुळावर जाईल. त्याच्यामुळं एक नॉर्मल म्हणा व्यवस्थित चालायचं. डोक्याची घंटा कधीही वाजू शकते. इथं कसं झालं विषय माहिती का, बारीक मातीचे ढिगारे आहेत. इथं साईडला जे झाडांचा का आधार घ्यावा तिथलं सगळ्यात मोठं बेकाट होत. ब्रेक महत्वाचा. जर ब्रेक लागला नाही समजून जायचं कार्यक्रम झाला. अरे दगडा थांब, तू पडायला लागला तर अर्धाने मग घाम गेला मा. उतरना सोपं काम नहीं. जैसे कि अगर हम खुद पे सांसों पे अगर कंट्रोल रखेंगे तो ठीक है. अगर सांसों पे से जो कंट्रोल है वो अगर छूट जाएगा तो हम भी छूट जाएंगे. दुनिया आज नहीं तो कल हमें तो भूल ही जाएगी. सोपं नाही. ज्यावेळेस आपण असे जे ते प्रयत्न करत असतो आणि फिरत असतो त्यावेळेस ह्या इतिहासातली ह्या वाटा पाहता क्षणी माणसाचं मन पूर्ण घाबरं घुबरं होऊन जातं. आता विचार करा, या ठिकाणाहून जर माझा पाय घसरला आणि मी जर पडलो तर साक्षात ते दर्शन मला त्या झाडापर्यंत होईल. पण त्या त्या पॅचमध्ये एवढ्या कोलन तेवढ्या खाऊ शकेल मी. नॉट अ जोक. सो प्लीज बी केअरफुल अँड वंडरफुल. जेवढं चढायला सोपं जातं ना त्यापेक्षा डबल उतरायला जातं. कारण जेव्हा जातो आपण, येस डेफिनेटली कितीही लाकड तुटली टोचली तर ह्या वाटा सोडायच्या नाही. या ठिकाणी झुकना पड़ता है. अगर ऐसे समय पे झुकेगा नहीं साला अगर बोल दिया तो काम 25 होने के चांसेस सबसे ज़्यादा है. इसलिए झुकना पड़ेगा. हम झुकेंगे. अगर नहीं झुकेंगे तो सीधा नीचे होएंगे. जर मी झुकणार नाही असं जर म्हटलं तर कसं होईल? झुकावं लागेल. कारण जर चुकून तोल गेला परातीत भरावं लागेल मला. परातीत दबक्या पावलाने जावं लागतंय. एवढं का जावं लागतंय? अशा वेळेस कोणी आधार देण्यासाठी नाही आहे का कोणी सांगायला नाही आहे की शिवम तू करू शकतोस रे. अशा वेळेस आता एकच झालंय, शिवम तू उलट आता काय. अक्षरशः वाटा एवढ्या निसरड्या आणि एवढ्या भयानक आहेत ना, आता बसावं लागायला लागले रे. जसं जशी पावलं पुढे टाकतोय तसा तसा रस्ता हा निसरडा होत चाललाय. मातीमुळे आणि छोट्या छोट्या या खडकांमुळे अक्षरशः रस्त्याची अवस्था असली भयानक होती ना की अक्षरशः मला एक सांगता येत नाही. कारण सोपं नाही. तर अशा रीतीनं जो आहे तो आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता जी आहे ती वरती जेवढी काय माहिती घ्यायची होती तेवढी माहिती घेतल्यानंतर आता आपण परतीच्या प्रवासाला लागलोय. तर अक्षरशः जे आहे ते जाताना थोडेसे कष्ट करावे लागले पण येताना सगळ्यात जास्त कष्ट करावे लागले. कारण या ठिकाणून येण्याचा जो आहे ना, या ठिकाणी पायऱ्या तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत. जेवढी आहे वाट ती निसरडी आहे. काही ठिकाणी दोर जे आहे ते लावलेले आहे, ज्या दोरच्या साहाय्याने म्हणजे ज्या अशी कठीण पॅच आहेत ज्या ठिकाणी दोरच्या साहाय्यानेच जावं लागतं त्या ठिकाणी आपल्याला दोर पाहायला मिळालेत.
पण या ठिकाणी बाकी सर्वत्र ठिकाणी जी आहे ती वाट ही निसरडी आहे। तरी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही जर मोरगिरी या किल्ल्यावरती येत असाल तर सगळ्यांना सांगणं हेच आहे की या ठिकाणाहून ज्यावेळेस येत आहे त्यावेळेस फक्त काळजीपूर्वक या। या व्यतिरिक्त तुम्ही हा जर व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या व्यतिरिक्त तुमच्या जे सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्या साईडला जी बेल आयकन आहे ती दाबायला विसरू नका, कारण बेल आयकन दाबल्यानंतर मी जेवढे काही व्हिडिओ शूट करतो त्या व्हिडिओची जी आहे ती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। त्यामुळे बेल आयकन दाबायला विसरू नका, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जवळच्या अजून 4-5 जणांना जे आहे ते शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील मोरगिरी किल्ल्याची माहिती देण्याचा हा जो आनंदाचा क्षण आहे हा त्यांच्यासोबत देखील तेवढा शेअर होईल। तर चला, पुन्हा एकदा नवीन एक ॲडव्हेंचर सारखा आणि चांगला भन्नाट असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची व इतरांची। धन्यवाद।